दिल्ली एनसीआर मध्ये भूकंपाचे तीव्र झटके. लोक साखर झोपेत असताना बसले हादरे. पहाटे 5:30च्या दरम्यान भूकंपाचे झटके. महाकुंभ मेळ्याकरता प्रयागराजमध्ये भाविक दाखल. भाविकांनी संगम घाटावर केलं अमृत स्नान. आसाममध्ये बदलत्या वातावरणाचा परिणाम चहा उत्पादनावर. चहा उत्पादक चिंतेत. 2050 ते 70 पर्यंत कार्बन डायऑक्साईडच्या वाढत्या पातळीमुळे आणि वाढत्या तापमानामुळे चहाच्या बागा योग्य राहणार नाहीत. हवामान खात्याने वर्तवलाय अंदाज. आंध्र प्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलन आणि प्रदर्शन. भाजपचे नेते प्रसाद लाड आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा राहणार उपस्थित. दिल्लीमध्ये आता आदि महोत्सव. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन. आदिवासी समाजापुढे आदर्श ठेवण्याच्या दृष्टीनं किंबहुना हा समाज प्रगतीपथावर आणण्याच्या दृष्टीनं मुर्मू यांनी व्यक्त केलाय विश्वास. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन युक्रेन युद्ध थांबवायचे त्यांनी. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. अमेरिकेनं भारताचा $2.10 कोटी निधी रोखला. इलॉन मस्क यांच्या नेतृत्वात डीओजीआयची मोठी कारवाई. सुनील तटकरे यांची क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटकेबाजी. पंचांनी दिलेला निर्णय अनेकांना मान्य नसतो. मग स्लो मोशनमध्ये कळतं की आरडाओरड करणाऱ्यांपेक्षा निर्णय देणारा पंच योग्य होता. तटकरेंची कोपरखळी. विनंती करतोय ऋतुराज गायकवाड यांनी चेंडू टाकण्याचा नव्हे तर संपूर्ण. अमरनाथच्या खुंडवली परिसरामध्ये माजी नगरसेवक संदीप लोटे यांच्या वतीनं लोटे चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित. स्पर्धेला आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी लावली उपस्थित. विशेष सन्मान संदीपजी लोटे साहेब आणि भगवान आयोजनामध्ये. बदलापूरचे शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रेंचं भाजप आमदार किसन कथोरेंना आव्हान. आमदारांना मागील 15 वर्षांचा अनुभव असून पुन्हा एकदा इच्छा असेल तर आजमावून बघा. वामन म्हात्रे आणि त्यांची टीम तयार. म्हात्रेंचा खुलं चॅलेंज. मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती तलवारधारी पुतळा उभारणीचा पायाभरणी. 19 फेब्रुवारीला नितेश राणे यांच्या हस्ते होणार पायाभरणी. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची आज पत्रकार परिषद. दुपारी 12:15 वाजता साधणार संवाद. पालघर जिल्ह्यातील विकासाकरता योगेश बोसमिया यांनी घेतली पालकमंत्री गणेश नाईकांची भेट. नव्यानं होत असलेल्या वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, मुंबई वडोदरा एक्सप्रेस महामार्ग, जेएनपीटी कॉरिडॉर यासारख्या प्रकल्पावर केली आहे चर्चा. राज्यात आजपासून ट्रेन द ट्रेनर्स उपक्रम राबवणार. आयटीआय प्रशिक्षकांना 15 दिवसांचं ट्रेनिंग दिलं जाणार. वर्ध्यात प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव, समाज मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रम. मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये मॉड्युलर आयसीयू आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचं लोकार्पण. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लोकार्पण. पुणे शहरातील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस पर्यंत. किमान तापमानात घट, त्यामुळे सकाळी गारवा आणि दुपारी उष्णता. पुणे पोलीस शहर दलातील पोलीस कुटुंबियांकरता अतुल यांचा तरंग हा संगीतमय कार्यक्रम. अमितेश कुमार आणि पुनीत बालन यांच्या सहयोगानं कार्यक्रमाचं आयोजन. पुण्यात हडपसरमध्ये एका घरात तब्बल 350 मांजरे. हडपसरच्या मार्बल बाउंटी सोसायटीतील अजब घटना. पैठणमधील जायकवाडी धरणातून खेरडा प्रकल्पात शेतीकरता पाणी सोडलं. आमदार विलास भुमरे यांच्या सूचनेनुसार खेरडा प्रकल्पात सोडलंय पाणी. नागपूरमध्ये जीबीएसच्या रुग्णसंख्येत वाढ. शहरात जीबीएसचा आणखीन एक रुग्ण सापडला. बदलापूरमध्ये भीम महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा. या महोत्सवात वैचारिक प्रबोधनासोबतच मनोरंजनाचाही आस्वाद बदलापूरकरांनी घेतला. आपण सन्मानपूर्वक आपण लाडकी बहीण योजनेकरता आता केवायसी करावी लागणार. अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याकरता आता योजनेतल्या महिलांची तपासणी सुरू.
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील बाराशिवमध्ये दक्षिणमुख हनुमान यात्रेला सुरुवात. पंच कुस्ती चालवा. भागवत कदम. पालघरमध्ये मुस्लिम समाजाकरता आता मुस्लिम क्रिकेट लीगचं आयोजन. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते या सामन्याचं उद्घाटन. संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज महत्वाची बैठक. मसाजोगचे ग्रामस्थ आज घेणार महत्वाची बैठक. हिंगोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उत्साह. शिवाजी चौक परिसरात शिवरायांच्या पुतळ्याला आकर्षक रोषणाई. अकोल्यातील शिवस्मारक समिती, सहकार नगर आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं चित्रकला स्पर्धेचं आयोजन. घेता येईल कृपया त्यांनी नोंदणी केंद्रासोबत. अकोला जिल्ह्यातील अकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जन्मोत्सवानिमित्तानं विविध कार्यक्रमाचं आयोजन. यामध्ये शिवसृष्टी दर्शन आणि मर्दानी खेळ यांचा समावेश. अमरावती शहरामध्ये महानगरपालिका आजपासून ऍक्शन मोडमध्ये. थकीत मालमत्ता कर धारकावर जप्तीची कारवाई. भिवंडीमध्ये फलायाम ट्रस्ट तर्फे 12व्या रक्तदान शिबिराचं आयोजन. रक्तदान शिबिर थॅलेसिमिया व्याधीग्रस्त मुलांकरता. बांगलादेशी नागरिकांविरोधात एपीएमसी पोलिसांची जनजागृती. नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय नागरिक काम करण्याकरता दाखल. वारंवार माहिती मिळत असते. आज आपण इथे जमलेले सर्व माथाडी कामगार, व्यापारी, आडते, त्याचप्रमाणे इतर नागरिक, आपल्याला जर या मार्केटमध्ये कुठेही घुसखोर बांगलादेशी नागरिक जर आपल्याला त्याच्याबद्दल काही माहिती मिळाली. अमरावतीमध्ये 142 वर्षांनंतर वलगाच्या जुन्या पुलावरील भार कमी होणार. नवीन पूल वर्षाखेरीस वाहतुकीकरता होणार खुला. मीरा रोडमध्ये रिक्षा चालकांनी नियम तुडवले पायदळी. बीपी रोडवर वाहतूक पोलिसांसमोर रिक्षामध्ये 3 पेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक. अहिलानगरमध्ये सावेडी गावात छत्रपती संभाजी महाराजांची वेशभूषा करत पाहिला छावा चित्रपट. वाशिम जिल्ह्यातील रिठद इथं आरंभ पालक बालक मेळावा उत्साहात संपन्न. सुरुवातीचे क्षण मोलाचे उपक्रमांतर्गत पालक बालक मेळाव्याचं आयोजन. पंचफुलाताई प्रल्हाद आंबोरे हे आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी प्रकल्पाच्या वतीने. राहुल सोलापूरकर ज्यावेळी मावळ तालुक्यात येतील तेव्हा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेनं प्रवास करतील. त्यावेळी त्यांच्या तोंडाला काळं फासणार. देहू मधील शिवस्मारक समिती आणि शिवजयंती उत्सव महामंडळाकडून इशारा. अकोल्यातील सोपीनाथ महाराज संस्थानच्या वतीनं यात्रा महोत्सवाचं आयोजन. देवाच्या लग्नाचा सोहळा मोठ्या जल्लोषात पार. बुलढाण्यामध्ये भरली आजी माजी शिक्षकांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा. आजी माजी शिक्षक मंडळींनी गुगल लिंकद्वारे नोंदणी करून या स्पर्धेत घेतलाय भाग. मानवी साखळीतून अवतरले छत्रपती शिवराय. जयंती निमित्तानं विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे साकारली आहे भव्य दिव्य प्रतिकृती. मावळ तालुक्यातील परंदरवडी इथं जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष किराणा मालाच्या दुकानात जाऊन लोखंडी वजन काटा, माप आणि डिजिटल वजन काट्याची करून दिली ओळख. सीईटी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक राज्य सीईटी सेलकडून जारी. पीसीएम गटाची परीक्षा 19 ते 27 एप्रिल दरम्यान होणार. एटीएम मधून आता खात्यातून पैसे काढून घेणाऱ्या या आंतरराज्यीय टोळीला 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून 6,25,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. चंद्रपूरच्या वरोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध सट्टापट्टीवर धडक देण्यात आलेली आहे.
वेगवेगळ्या 11 गुन्ह्यात 12 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. महावितरणाचा कोल्हापूर आणि सांगलीतील वीज चोरांना दणकाय. विशेष मोहिमेमध्ये 76 वीज चोरांवर कारवाई आहे. नवाबाचे वंशज असल्याची थाप मारण्यात आलेली आहे. महिला डॉक्टरला 80 लाखांचा गंडा आहे. परभणीमध्ये कर्जाच्या विवंचनेतून शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे. शेतकऱ्यांना विषारी द्रव हे प्राशन केलं होतं. 3 तलाक प्रकरणी रायगडमध्ये गुन्हा दाखल आहे. 3 वेळा तलाक बोलून पत्नीला बेकायदेशीर तलाक देण्यात आलाय. वर्ध्यामध्ये पोलिसांच्या वतीनं जिल्हाभरामध्ये वॉशआउट मोहीम राबवली जाते. या प्रकरणी 1,52,00,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यवतमाळमध्ये कत्तलीकरता घेऊन जाणाऱ्या 14 गोवंश बैलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करत 2 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. अकोल्यामध्ये बिअर बारमध्ये युवकांचा धिंगाणा आहे. दारुड्यांनी बिअर बारवर तुफान दगडफेक केली आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये दुचाकीवरून गांजा तस्करी करणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. युवकावर अंमली पदार्थ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे. बीडमध्ये सोलापूरहून आलेल्या ट्रकचा भीषण अपघात झालाय. हरभऱ्याची वाहतूक करणारा ट्रक उलटलेला आहे. मनमाड नांदगाव मार्गावर अपघात झालाय. भरधाव ट्रकची क्रेनला धडक बसली आहे. 2 तरुणांचा मृत्यू आहे. 4 जण गंभीर जखमी आहेत. सोलापूर अक्कलकोट महामार्गावर एसटी बसनं पाठीमागून धडक दिल्यानं अनेक वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. भरधाव वेगात असणारी 4 चाकी हॉटेलमध्ये थेट घुसलेली आहे. या 6 ते 8 जण गंभीर जखमी आहेत. हिंगोलीमध्ये कळमनुरी शहरात किराणा दुकानामध्ये चोरीची घटना घडली. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यवतमाळमधील महागाव तालुक्यातील मोर्थ यामध्ये गुप्तधनाचा शोध घेणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. 10 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन आहे. 46 ठिकाणी विशेष कोम्बिंग ऑपरेशन पाहायला मिळत आहे. बीडच्या गेवराई पंचायत समिती कार्यालयातील जुन्या इमारतीला आग लागली आहे. आगीमध्ये जुने दस्तावेज आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारनं अचानक पेट घेतला. आगीत कारचं नुकसान झालंय. शेतकऱ्याचा कापून ठेवलेला 45 क्विंटल हरभऱ्याचा ढीग जळून खाक झालाय. अज्ञात व्यक्तीनं हरभऱ्याच्या ढिगाला आग लावली आहे. बारामती तालुक्यातील जानाई उपसा सिंचन योजनेला अजित पवारांकडून निधी मिळालाय. मात्र बांधनलिका प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध दिसतोय. अमरावतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये 300 केळीचा घड पाहायला मिळतोय. पाणकोबी ठरली आकर्षणाची केंद्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.